यंदा मकर संक्रांतीला या चुका अजिबात करू नका. नमस्कार मंडळी, आज मी तुमच्याशी एक अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलेले आहे. मकर संक्रांती म्हणजे फक्त सण नाही, तर जीवनाला नवी दिशा देणारा दिवस आहे. या दिवशी सूर्य उत्तरायण होतो. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा हा काळ असतो. पण या दिवशी काही चुका नकळत आपण करत असतो, ज्यामुळे पुण्याऐवजी दोष लागतो. म्हणून आज संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. यंदा मकर संक्रांतीला कोणती चूक नाही करायची. चूक क्रमांक 1, उशिरा उठणे. मकर संक्रांतीला सूर्योदयापूर्वी उठणे फार महत्त्वाचे आहे. उशिरा उठल्याने सूर्यदेवांचे आशीर्वाद मिळत नाहीत. आळस, नकारात्मकता वाढते. उपाय कोणते करायचे? पहाटे उठून आंघोळ करा आणि उगवत्या सूर्याकडे पाहून ओम सूर्याय नमः हे 11 वेळा म्हणा. चूक नंबर 2, अंघोळ न करता पूजा करणे या दिवशी टाळायचं आहे. या दिवशी स्नानाशिवाय पूजा करणे टाळा. शक्य असल्यास तीळ टाकलेले पाणी, गंगाजल मिसळलेले पाणी, कोमट पाणी वापरा. हे स्नान पापक्षालन करणारे मानले जाते. चूक क्रमांक 3 काय आहे? तिळगुळाचा अपमान. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, हे फक्त बोलण्यापुरते नसावे. चूक करायची काय नाही. तिळगुळ फेकून देणे, कोणी दिलेलं नाकारणे, उपहास करणे. म्हणजे हे लक्षात ठेवा की या दिवशी दिलेला तिळगुळ पुण्याशी जोडलेला असतो. चूक क्रमांक 4, दान न करणे. मकर संक्रांतीला दान केल्याशिवाय दिवस अपूर्ण मानला जातो. विशेषतः तीळ, गूळ, धान्य, उबदार कपडे माझ्याकडे नाही असं म्हणू नका. थोडे दिले तरी मनापासून द्या. चूक क्रमांक 5, भांडण, कटू बोलणे या दिवशी टाळा. राग, कटुशब्द, वाद, शिवीगाळ हे अत्यंत अशुभ मानले जाते. कारण काय? आज जे बोलाल त्याचा परिणाम संपूर्ण वर्षावर होतो. चूक क्रमांक 6, सूर्याला अर्घ्य न देणे. सूर्यदेव हे आरोग्य, तेज, यश, आत्मविश्वास यांचे प्रतीक आहेत. उपाय: तांब्याच्या भांड्यात पाणी, थोडे गूळ, थोडे तीळ आणि सूर्याकडे पाहून अर्घ्य द्या. तुम्हाला हे करायचं आहे. चूक नंबर 7, नकारात्मक विचार. हे वर्ष माझ्यासाठी वाईट जाईल, माझं काहीच होत नाही. या दिवशी असे विचार भविष्य अडवतात. संकल्प करा की हे वर्ष माझ्यासाठी उत्तम असेल, देव माझ्या सोबत आहे. चूक नंबर 8, घर अस्वच्छ ठेवणे. मकर संक्रांतीला घर, स्वयंपाकघर, देवघर स्वच्छ असणे फार आवश्यक आहे. अस्वच्छतेमुळे लक्ष्मी प्रवेश करत नाही. चूक नंबर 9 काय आहे? आई वडील मोठ्यांचा अपमान या दिवशी करणे टाळायचं आहे. या आईवडिलांचे आशीर्वाद, गुरु, वडीलधारी यांचा मान केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात. मित्रांनो, मकर संक्रांती म्हणजे फक्त तिळगुळ आणि पतंग नाही. हा दिवस आहे वाईट सवयी सोडण्याचा, नवीन वर्ष करण्याचा, नवीन वर्षाची सुरुवात करण्याचा, जीवनात प्रकाश आणण्याचा. यंदा या चुका टाळायचा आणि पहा कसे आयुष्य बदलते. सूर्यदेव तुमच्या घरात सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येऊ. महिलांसाठी खास नियम कोणते? मकर संक्रांतीला स्त्री ही लक्ष्मी स्वरूप असते, लक्ष्मी स्वरूप मानली जाते. महिलांनी या दिवशी केस मोकळे न ठेवता स्वच्छ वेणी किंवा जुडा करावा. कपाळावर कुंकू लावावे. शिवणकाम, कापड फाडणे टाळावे. केस विंचरून तसेच सोडणे अशुभ मानले आहे. या दिवशी स्वयंपाक करताना काय टाळावं? तर जळलेले अन्न देवाला अर्पण करू नका. उष्टे या दिवशी खाऊ नका. स्वयंपाक करताना राग, रडणे टाळा. शक्य असल्यास पुरणपोळी, तिळाचे लाडू, भाजी भाकर हे प्रेमाने सुद्धा बनवू शकता. पतंग उडवताना प्रत्येक माणसाने करायची चूक. मकर संक्रांतीला पतंग उडवणे आनंदाचे असले तरी कोणाला दुखापत होईल अशी दोरी वापरू नका. पक्ष्यांना इजा होईल असे वागू नका, कारण हा सण करुणेचा आणि प्रेमाचा आहे. संध्याकाळी दिवा लावण्याचा नियम कोणता आहे?
तिळाचा दिवा लावा. घराच्या मुख्य दरवाजाजवळ एक लावा. तुळशीसमोर एक लावा. यामुळे नकारात्मक ऊर्जा निघून जाते. घरात लक्ष्मी वास करते. मित्रांनो, मकर संक्रांती हा फक्त सण नाही, तो एक आध्यात्मिक टर्निंग पॉईंट आहे. या दिवशी जर मन शुद्ध ठेवले, विचार गोड ठेवले आणि कृती पवित्र ठेवली तर संपूर्ण वर्ष आपल्यासाठी सोन्यासारखे उजळून निघेल. तर धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की हाईप करत जावा. व्हिडिओच्या खाली एक हाईप असं असतं, ते टच करून तुम्ही हाईप करू शकता, जेणेकरून मी जे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवते ते तुम्हाला छान असे बघता येतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.